आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते प्रशांत पवार. भाऊ काय सांगणार? अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यावर तुम्हाला ज्या गाड्या देण्यात येणार आहे तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे. नाही, मला एक नाही कळत की अंजली दमानिया वारंवार आमच्या राष्ट्रवादी पक्षावर, अजितदादांवर, त्याच्यानंतर भुजबळ साहेबांवर असे टीका करत असतात. सिंचन घोटाळ्याची जी चौकशी होती तिथं ऑलरेडी कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेला आहे. म्हणजे कोर्टापेक्षा का अंजली दमानिया मोठ्या झाल्या आहेत का? म्हणजे जेव्हा तेव्हा केव्हाही बघितलं तर काहीतरी नवीन असं काढायचं आणि माध्यमामध्ये आपली प्रसिद्धी हे करायचं. आता विषय राहिला गाड्यांचा. गाड्या पक्ष वाढवण्याकरता घेतल्या आहेत, त्या पूर्ण नियमानुसार घेतलेल्या आहे आणि काही लपून छपून घेतलेल्या थोडी आहे की किंवा चुपचाप जाऊन आम्ही गाड्या घ्यायचं. दादांनी मीडियासमोर सांगितलं, प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, दादांनी आपल्या भाषणात सांगितलं, तर आम्ही लपून छपून गाड्या घेण्याचा काही विषयच नाही आहे का? म्हणजे याच्यावर प्रश्न उभं करणं हे म्हणजे एक प्रकारचं विकृतीच आहे नाही का? बरं, मला हे कळत नाही की ह्या अंजली दमानियांनी नेमकी कोणाची सुपारी घेतलेली आहे. म्हणजे यांचा जो बोलविता धनी कोण आहे? म्हणजे हे का बरं वारंवार अजितदादा करत राहतात? कोणाची तरी सुपारी घेतल्याशिवाय हे काही होऊ शकत नाही. मला एक सांगा, मातोश्री 1चं मातोश्री 2 झालं, पण आतापर्यंत विचारलं का की तुम्ही मातोश्री 1चं मातोश्री 2 कसं केलं, त्याचा सोर्स विचारला का? नाही, ते नाही विचारलं. ते कसं विचारतील? पण अजितदादांनी गाड्या घेतल्या बस त्याच्यावर तुम्ही एकदम तुटून पडल्या. अहो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज आमच्या गाड्या, आमच्या गरीब जे कार्यकर्ते आहेत, जे गरीब पदाधिकारी आहेत आमच्यासारखे, ते गावागावात जातील. महिलांचे प्रश्न, आम्ही ज्या डेव्हलपमेंटच्या महिलांसाठी जे केलेलं आहे त्या महिलांसाठी त्यांनी काय केलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा आमच्या महायुतीने, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी करेल. तर त्याच्यात वाईट काय? उलट महिलांसाठी करून राहिलो आम्ही. ते जातील गरीब लोकांच्या, गरीब जनतेपर्यंत जातील, गरीब जनतेंना आमच्या स्कीम सांगतील. यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? काहीच कारण नाही आहे. जबरदस्ती गाड्या कुठून घेणार, ईडीची चौकशी करा. अहो, ईडीची सीबीआयची तर तुमची चौकशी व्हायला पाहिजे. कारण की तुम्ही हे जे प्रत्येक वेळेस नवीन काढताना याची पण चौकशी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. मला एक सांगा, तुम्ही थेट आरोप केला अंजली दमानियावर की कोणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही दादांवर आणि भुजबळांवर आरोप करताय. कोणाकडे इशारा आहे तुमचा? आता मी म्हटलं ना, 1 मातोश्रीच्या 2 मातोश्री कशा झाल्या याचा केला का कोणी विचार? मग त्याच्यावर तर आजपर्यंत बोलल्या नाही त्यांनी. त्यांना विचारा ना कोणाला, किंवा तुमचं काय इन्कमचं हे आहे म्हणून. 40 गाड्या घेणं एका वेळेस, त्यामुळे त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला की पैसा नेमका कुठून आला. नाही, हा जे काही आहे हे सर्व नियमानुसारच केलेलं. आम्हीच सांगितलं ना गाड्या घेऊन राहिलो म्हणून, आम्ही काही लपून थोडी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सगळं जे काही आहे ते पूर्ण नियमानुसार केलेलं आहे. याच्यामध्ये काही वाद नाही आहे. म्हणजे अंजली दमानिया सांगण्याच्या पहिलेच हे आम्ही स्वतः डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात गैरव्यवहार नाही, हे नाही ईडी ना तुमचा पक्ष अजून तयार नाही. अहो, पक्षच आमचा आहे ना, घड्याळ चिन्ह आमचं आहे, आम्ही मालक आहे त्या पक्षाचे. आणि तुम्ही म्हणता की पक्षच नाही, हे झालं काही बोलायचं मनात येईल ते, असं नाही होणार ना. निवडणूक आयोगाने निर्णयच दिला नाही. नाही, तो निर्णय जेव्हा देतील तेव्हा देतील, पण पक्ष आमचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय प्रफुल्लभाई पटेल हे कार्याध्यक्ष आहेत. जास्त आमदार तुमच्याकडे म्हणून तुम्हाला? जास्त आमदार आहेत आमच्याकडे, खासदार आहेत, कार्यकर्ते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, तहसीलमध्ये सगळे अध्यक्ष आमचे आहेत. तो प्रश्नच येत नाही ना. पूर्ण कार्यकर्त्यांची टीम आमच्याकडे आहे. पक्ष आमचाच राहणार आहे, घड्याळ आमचंच आहे. आम्ही म्हणत नाही, ते जे काय होत असेल ते पाहू, पण आमच्या पक्षाचं अध्यक्ष माननीय अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, माननीय प्रफुल्लभाई पटेल हे कार्याध्यक्ष आहेत. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.